देखील आज कबड्डी सामना आला होता. खरं तर या सामन्यावेळी तुमचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे. मी नाही ऐकलं, तुम्ही ऐकलं? नाही, मला नाही कळलं, त्याच्यावर काही बोलू नाही शकत मी. तुम्ही या ना. नाही, ठीक आहे, आपण काम करत असतो, असं काही मनात कुठचं पद नसतं, आपण महाराष्ट्रासाठी काम करत असतो. आज मुख्यमंत्री नागपूरमध्ये सभा घेत आहेत, पण असं सभेचं चित्र असं आहे की अनेक खुर्च्या ह्या रिकाम्या आहेत त्या सभेला. पण तिघांमधून नक्की खरा मुख्यमंत्री कोण, हा आधी देखील मी सवाल विचारलेला आहे. आणि अनेक वेळा मी हे सांगत असतो की महाराष्ट्राला या घटनाबाह्य सरकारवर, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास बिलकुल राहिलेला नाहीये. आपण पाहता आश्वासनामागे आश्वासनं मिळत असतात. प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला आश्वासन मिळालंय. तसंच अनेकांना राज्यसभेचं आश्वासन, कोणाला मंत्रिपदाचं आश्वासन, हे सगळे मिळत जरी असलं तरी विश्वास या सरकारवर नाही. आणि म्हणून जे जनतेच्या खुर्च्या आहेत त्यांच्या समोर त्या मोकळ्या आहेत, कारण जसे खुर्ची पकडून बसलेले आहेत त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाहीये. वंचित आघाडीकडून आज एक ट्विट केलेलं आहे. काल मातोश्री जे बैठक झाली त्यात वंचितला का बोलू नये असं त्या ट्विटमधून सांगण्यात आलं. कसं बघतं त्यांच्या आरोप? नाही, मी ट्विट बघितलं नाही, कारण पण काल बैठक म्हणजे काल जे काँग्रेसचे इकडचे ऑब्झर्व्हर आहेत ते घरी आलेले, ते सदिच्छा भेट होती. एक विनोद घोसाळकर यांनी एक भावनिक आज पत्र लिहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं जीडीस बदनामी होते किंवा राजकीय बदनामी ज्या पद्धतीनं झाली कुठेतरी थांबली पाहिजे. नक्कीच थांबली पाहिजे. ह्याच्यात 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं तर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रात पूर्णपणे कायदा सुव्यवस्थेचे जे चिंधडे उडवलेले आहेत. रोज संजय राऊत साहेब ट्विट करत आहेत, नवीन कोणतरी गुंड मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो, कधी कुठच्या मंत्र्याबरोबर फोटो, उपमुख्यमंत्र्यांबरोबर फोटो. ही दुरवस्था कधी होईल हे महाराष्ट्रात अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचं राजकारण एवढं घाणेरडं गलिच्छ कधी झालं नव्हतं. गुंडांना असा आश्रय कधी मिळाला नव्हता जसं ह्या सरकारमध्ये बसलं. आपण पाहता, मी हेच सतत बोलत आहे की मंत्रालयातच गुंडांची टोळी बसल्यामुळे आज आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे. एका बाजूला सगळीकडे कायदा सुव्यवस्थेचे हे हाल झालेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहता की सामान्य नागरिकांना ह्यांना त्रास व्हायला लागलेला आहे. परवाकडे जी अभिषेक घोसाळकरची जी हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, आपण पाहिलं असेल फेसबुक लाईव्हवर झाली. आणि हे चित्र कधी महाराष्ट्रात असं नव्हतं. बरं, ही हत्या खरोखर त्याच व्यक्तीने केली का, ह्याच्यात देखील आता आम्ही प्रश्न विचारणं सुरू केलेत. कारण एकाच बाजूचा आपल्याला व्हिडिओ दिसतोय, ह्याच्या मागे काही राजकीय हेतू होता का, अजून हे सगळं तपास होणं गरजेचं आहे. आणि मुख्य गोष्ट हीच राहते मग की जी बदनामी सुरू केलेली आहे भाजपाने. परवाकडे जे उपमुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट होतं, एका व्यक्ती करून, चला तुम्ही पद सोडा, सगळं सोडा, माणूस म्हणून जे स्टेटमेंट त्यांनी केलं, माणुसकी सोडल्याचं स्टेटमेंट आहे. एवढं निर्लज्ज गलिच्छ राजकारण आणि मन आम्ही पाहिलं नव्हतं. या प्रकरणी सीबीआयची मागणी करणार आहे का? जर नाही, मला वाटतं आपण एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात पहा की आता क्राईम ब्रांचकडे तपास आहे, पण जी बदनामी भाजप करत असेल किंवा काही राजकीय विरोधक करत असतील ती थांबली पाहिजे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर जे गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं, लाच वाटली पाहिजे त्यांना खरं की असं स्टेटमेंट ते करतात. माणूस म्हणून तरी विचार करा, राजकीय विरोधक म्हणून नंतर विचार करा. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला जे आता सत्ताधारी विरोधक होते त्यावेळेला ते सातत्यानं ज्यावेळेला काही घटना अशा घडल्या होत्या राज्यात, त्यावेळेला महाराष्ट्राचा बिहार होतो अशा पद्धतीची टीका करायची. आता महाराष्ट्राची वाटचाल म्हणजे ही सुरू झाली. नाही, हाच पक्ष कोविड कदाचित जगातला एकमेव पक्ष असेल ज्यांनी कोविडमध्ये पण राजकारण केलं. म्हणजे आपण सगळे लोकांचे जीव कसे वाचवायचे ह्याच्यावर विचार करत होतो, ह्यांनी राजकारण केलं त्याच्यात. म्हणून ह्यांच्याकडून काय अजून वेगळी अपेक्षा करायची. लॉ एंड ऑर्डर के अगर हम महाराष्ट्र में बात करें, आपके एमपी प्रियंका चतुर्वेदी ने भी अमित शाह को लेटर लिखा है. किस तरह से देख रहे हैं कि डिस्टर्ब होता हुआ नजर आ रहा है लॉ? एक तकलीफ की बात यही है, मुझे लगता है कि डर का माहौल बनता जा रहा है महाराष्ट्र में, और ये डर सामान्य नागरिकों के मन में है. क्योंकि अगर आप देखें तो पिछले 1-2 महीने में जो भी हादसे हुए हैं, जहां भी फायरिंग हुआ है, किसी का किडनैपिंग हुआ है, कोई गद्दार आमदार पुलिस स्टेशन में जाके फायरिंग करता है, कोई भाजपा का आमदार जाके फायरिंग करता है. अगर आपने ये माहौल देखा तो कभी महाराष्ट्र की राजनीति इतनी खराब नहीं थी. हमारे जो खासदार है प्रियंका चतुर्वेदी जी, उन्होंने केंद्रीय गृह मंत्री को भी खत लिखा है, क्योंकि हर एक राज्य में कायदा ये सबसे प्रथम होना चाहिए. अगर आपने देखा तो कानून की बात अगर आए तो जहां कानून है वहां शांति होती है, जहां शांति है वहां प्रगति होती है. हमारे राज्य में पहले से तो अगर आपने देखा तो पिछले 2 सालों में सारे उद्योग ये भगाए जा रहे हैं यहाँ से, और फिर आज का जो वातावरण है वो एक चिंताजनक वातावरण बन चुका है. मुद्दों को लेकर ही एमवीए जो है लोकसभा चुनाव की बात अलग है, ये हमारे राज्य की भावना है. चुनाव हर बार आते जाते रहते, लेकिन ये जो आज महाराष्ट्र में हो रहा है ये पहले कभी ऐसा नहीं होता था. अगर आप देखें तो जिस पुलिस को पावर्स होनी चाहिए गुंडों को अरेस्ट करने के लिए, वो ऐसे ही देखते रह जा रहे, लेकिन गुंडे मंत्रालय में जाके रील्स बना रहे. हमारे वक्त पे तो ऐसा नहीं था. हमारे वक्त पे अगर आपने देखा होगा तो हमने पुलिस को पहले प्रथम इम्पोर्टेंस दिया था. पुलिस हाउसिंग हो, पुलिस का वेपनाइजेशन हो, पुलिस को ताकत देने की बात हो, एसआरपीएफ की बात हो, ये सारी चीजें हमने की थी. लेकिन आज पुलिस की बात तो कोई सुन ही नहीं रहा है. अगर आप देखें तो सारी गुंडों की बात सुनी जा रही है. तकलीफ इसी बात की है. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्नसाठी मागणी होत आहे. संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट करून मागणी केली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करून मागणी केली की बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देतो.
तुम्ही कसं बघताय दाखवलं पाहिजे. मला वाटतं नातू म्हणून मी स्वतःहून हे बोलणं चुकीचं राहील म्हणून त्याच्यावर काही बोलणार नाही, पण नक्की आपण पाहते की मागणी होते सर्वप्रथम सगळीकडून. उनके बाळासाहेब ठाकरे का जो योगदान है उस योगदान के प्रति भारत रत्न ये भाजपा को याद है कि नहीं मुझे पता नहीं, अगर याद होता तो हमारे पार्टी को ऐसे जैसे अभी बर्ताव उनका चल रहा है वैसे नहीं होता, उद्धव साहब के प्रति उनका जो बर्ताव है ऐसे नहीं होता, लेकिन दोस्ती भूल गए, उनका योगदान है वो भूल गए, रिश्ता भूल गए, तो यही बात है भाजप की. कुठेतरी भाजप ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा पक्ष म्हणून सांगतं, बाळासाहेबांचं हिंदुत्वच कुठेतरी भाजप विसरलं. मला वाटतं आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचं घरातलं चूल पेटवण्याचं हिंदुत्व आहे, हृदयात राम हाताला काम हे हिंदुत्व आहे, भाजपचं हिंदुत्व घर पेटवण्याचं हिंदुत्व आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.